आंबा बागायतदारांनी यंदा या 2025 मध्ये एकंदरीत मला तर वाटतं हे नुकसानच आहे, कारण आंब्याची मोहर जोपर्यंत आता बाहेर पडायला पाहिजे होता, म्हणजे एकंदरीत त्याला आता फुलं आली पाहिजे होती पुढे, म्हणजे परागीकरण होऊन त्याच्या पुढे आंबा तयार होणार होता लवकरात लवकर, म्हणजे जे आपण डिसेंबर जानेवारीपर्यंत वाटाणे आला तरी आंबा झाला पाहिजे होता. पण आतापर्यंत अद्याप झाडाला व्यवस्थित मोहरच नाही, कारण जास्त पाऊस असल्यामुळे झाडं थंड पडलेली आहेत. थंड पडल्यामुळे झाडांना जी फुटण्यासाठी उष्णता जी लागते आणि थंडी लागते ती आपल्याला व्यवस्थित प्रमाणात इकडे मिळतच नाही, कारण पावसाचं आतापर्यंत प्रमाण आहे, याच्या पुढे पण अजून काय वादळाचं सांगता येत नाही. आता हे नवीन परत मोंथा वादळ आलेलं आहे, त्याच्यानंतर परत आणि काहीतरी वादळ येऊ शकतात. त्याच्यामुळे पावसाचं क्लायमेट मागे पुढे असल्यामुळे आंब्याच्या बागेचा यंदा जो विषय आहे, म्हणजे आंबा बागायतदारांनी खरेदी केलेल्या सुद्धा ज्या बागा आहेत त्यांचं सुद्धा यंदा लॉसमध्ये होते असं मला तर एकंदरीत वाटतं. दिल्लीमध्ये म्हणजे आता बागा लोकांच्या पुढे होतं, म्हणजे आमच्याकडे आता काही शेतकरी आहेत, रमेश सावंत आहेत, इतर लोक शेतकरी आहेत ज्यांच्या बागा लवकर येतात, कारण जे म्हणजे कापावर आहेत, कातळावर बागा आहेत, त्यांच्यासुद्धा यंदा बागा आपण ह्याच्या आता बागेमध्ये उभे आहोत, ही बागसुद्धा खूप लेट येते, म्हणजे लवकर येते पण यंदा पावसामुळेच लेट होत आलेली आहे. त्याच्यामुळे आंब्याला जो रेट मिळाला पाहिजे तो एकंदरीत आपल्याला दरवर्षी आधी मिळत नाही, कारण आंबा आपला लेट होतो. आणि जर लवकर व्हायचा यंदा होता, लवकर होणार होता आंबा व्यवस्थित, तर पावसाने परत घोळ घातला. त्याच्यामुळे आंब्याचं यंदा बऱ्यापैकी नुकसान आहे.